नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ऑफ कॅमेरा स्टोरीच्या नवीन स्टोरीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका नवीन स्टोरीची सुरुवात करणार आहोत. आज आपल्या कथेचे नाव आहे तिचा पण सन्मान जपायलाच हवा. चला तर मग या कथेला सुरुवात करूया. मनस्वीला पाहायला पाहुणे आले होते आणि एका भेटीतच त्यांनी मनस्वीला पसंत केलं. खरं तर इतक्या लवकर पसंती वगैरे होईल याची कल्पना नसल्याने मनस्वीच्या वडिलांची अजून मनाची तयारीसुद्धा झाली नव्हती. पण त्यांच्या मोठ्या मुलीच्या सुहासीच्या सासरच्यांनी हे स्थळ सुचवले म्हणून ते पाहण्याच्या कार्यक्रमाला तयार झाले होते. पण मुलाकडच्यांनी मनस्वीला पाहताच होकार दिला. मनस्वीच्या बाबांनी स्वतःची पसंती कळवायला थोडा वेळ मागून घेतला. पण दुसऱ्याच दिवशी सुहासीच्या सासरेबुवांनी तिच्या वडिलांना फोन केला आणि खूप चांगलं स्थळ आहे, असा मुलगा शोधूनही मिळणार नाही असे सांगून त्यांना लवकर त्यांची पसंती आहे की नाही हे ठरवायचे सांगितले. अर्थातच आपल्याला होकारच अपेक्षित आहे हे सुद्धा अप्रत्यक्षपणे सांगायला विसरले नाही. मनस्वीच्या वडिलांनी विचार केला की मुलगा मंदार खरंच चांगल्या घरातला वाटतोय. त्याला जितकं पाहिलं त्यावर तर तो चांगला उत्साही वाटला. त्याला चांगली नोकरीसुद्धा आहे. शिवाय सुहासीच्या सासरच्यांनी आणि त्यांच्या वडिलांची चांगलीच ओळखसुद्धा आहे. त्यामुळे मनस्वीसाठी त्याचा विचार करायला हरकत नाही. असा विचार करून त्यांनी एकदा मनस्वीचे मतसुद्धा विचारायला घ्यायचे ठरवले. मनस्वीला तिच्या वडिलांचा निर्णय मान्य होता. तिने ठरवले होते की लग्नाचा निर्णय हा तिच्यासाठी बाबाच घेतील, कारण ते नेहमीच त्यांच्या मुलीसाठी चांगलाच निर्णय घेतात हे मनस्वी आणि सुहासी या दोघींनाही माहिती होते. सुहासीसाठी समरचे स्थळ सुद्धा बाबांनी खूप मुलं पाहिल्यावरच पसंत केलं होते आणि सुहासी आज तिच्या सासरी सुखाने नांदत होती. समर प्रत्येक बाबतीत एक चांगला नवरा आणि चांगला जावई ठरला होता आणि मंदारसुद्धा समरच्या वडिलांच्या मित्राचाच मुलगा होता. समरचे वडील जरा हट्टी स्वभावाचे असेल तरीही सुहासीला मात्र त्यांनी आजवर चांगले सांभाळून घेतले होते. शेवटी थोडाफार विचार करून मनस्वीच्या वडिलांनी या स्थळाला होकार दिला आणि मंदारच्या घरच्यांनी साखरपुडा लवकरच उरकून टाकू असा तगादा लावला. आता लग्न ठरलंय म्हटल्यावर साखरपुडा लवकर करायला काही हरकत नाही म्हणून मनस्वीच्या वडिलांनी ते सुद्धा अगदी राजीखुशीने मान्य केले. मंदारच्या घरच्या मंडळींनी सगळे काही आधीच ठरवून ठेवले होते. साखरपुडा कुठे करायचा, मुलीने आणि मुलाने कोणते कपडे घालावेत आणि जेवणात काय असावे याची यादी त्यांच्याकडे तयारच होती. ती त्यांनी मनस्वीच्या वडिलांकडे आधीच सुपूर्द केली होती. मनस्वीच्या वडिलांना सुद्धा यात काही गैर वाटलं नाही, कारण मुलाकडच्यांनी सांगितले नसेल तरीही त्यांनी सगळं काही थाटातच केलं असतं. साखरपुड्याची तयारी अगदी जोरदार झालेली होती. सुहासी अगदी आनंदाने आणि मनापासून आईला सगळ्या तयारीसाठी मदत करत होती. सगळे आनंदात होते, पण समर मात्र जरा गप्पच होता. हे लग्न ठरले तेव्हापासून तो मनमोकळेपणाने काही बोलला सुद्धा नव्हता. पण उत्साहाच्या भरात ते कोणाच्याच लक्षात आले नाही. शेवटी दोघांचा साखरपुडा अगदी थाटात पार पडला. सगळ्या पाहुण्यांनी मुलाचे आणि मुलीचे खूप कौतुक केले. मंदार आणि मनस्वी दोघांनी सुद्धा आपापले नंबर एकमेकांना दिले आणि दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले. आधी लाजत बोलणारा मंदार हळूहळू अगदी गोड बोलायला लागला होता. मनस्वी सुद्धा या नव्या भावनेला अनुभव घेत होती.
सुरुवातीला दिवसातून एकदा फोन करणारा मंदार आता तिला दर तासाला फोन करायला लागला होता. सुरुवातीला तिच्या मनाचा अंदाज घेणारा मंदार आता तिने कोणता ड्रेस घातलाय आणि दिवसभरात ती काय काय करणार आहे ह्याची सुद्धा काटेकोरपणे माहिती घेत होता. मनस्वीला मात्र त्याचं तिच्यावर हक्क गाजवणे म्हणजे त्याचे प्रेम वाटायचे. पण सुरुवातीला फक्त एवढ्याच गोष्टीवर थांबणारा मंदार आता तिच्या शरीर यष्टीवर सुद्धा लक्ष द्यायला लागला होता. बोलताना सतत आता तो अशाच विषयावर यायचा. मनस्वीला मात्र इतक्यात हे आवडायचे नाही. ती विषय बदलण्याचा प्रयत्न करायची, पण मंदार थोड्याच वेळात त्याच विषयावर परत यायचा. मनस्वी आपल्याला हवं ते उत्तर देत नाही म्हटल्यावर मंदार तिला बाहेर भेटायला बोलावू लागला. सुरुवातीला बाहेर कॉफी प्यायला जाऊ म्हणून बरेच वेळा त्याने तिला आग्रह केला, पण ती सतत काही ना काही कारण सांगून टाळत होती. कारण तिच्या वडिलांना मंदारसोबत बाहेर जाण्याची परवानगी मागायची तिची हिंमतच नव्हती. शेवटी एकदा मंदार मनस्वीच्या वडिलांना म्हणाला, बाबा, तुमची काही हरकत नसेल तर मी मनस्वीला बाहेर कॉफी प्यायला घेऊन जाऊ का? मंदारने असे डायरेक्ट विचारल्यावर मनस्वीचे वडील नकार देऊ शकले नाही. पण लवकर घरी या असे सांगून त्यांनी दोघांना बाहेर जायला परवानगी दिली. मनस्वी आणि मंदार बाहेर जायला निघाले. त्यांच्या घरापासून जवळच बरेच कॉफी शॉप असून सुद्धा मंदार मुद्दामून शहरापासून जरा दूर असलेल्या कॉफी शॉपमध्ये घेऊन गेला. मनस्वीला खरं तर हे आवडलेच नव्हते. तिने त्याला सौम्य शब्दात विरोध केला, पण तिच्या वडिलांना सांगूनच बाहेर पडलो आहोत असे म्हणून त्याने तिला समजावले. त्यानंतर कॉफी शॉपमध्ये सुद्धा अगदी कोपऱ्यातला टेबल पाहून बसला आणि कॉफीची ऑर्डर दिली आणि मनस्वीच्या अगदी बाजूच्याच टेबलवर जाऊन बसला. त्यानंतर त्याचे लाडीक चाळे सुरू झाले. मनस्वी खूपच अवघडली होती. त्याचं हे वागणं मनस्वीला आवडत नव्हतं, पण तरीही हा आपला होणारा नवरा आहे म्हणून ती गप्प बसलेली होती. मंदार कधी गप्पा मारताना उगाच तिच्या हाताला, मांडीला स्पर्श करायचा आणि कधी कधी तिच्या कानातल्याची स्तुती करायचा. करताना उगाच तिच्या गालांना स्पर्श करायचा. आज त्याचा हेतू काहीतरी वेगळाच होता आणि मनस्वीला सुद्धा याची जाणीव झाली होती. ती काही बोलणार एवढ्यातच कॉफी आली. मनस्वीने कशी तरी ती कॉफी घशाखाली उतरवली आणि मंदारला म्हणाली की आपल्याला बाहेर निघून खूप उशीर झालाय, आपल्याला घरी जायला हवे. बाबांना काळजी वाटेल. तेवढ्यात मंदार म्हणाला, अगं, फार काही उशीर झाला नाही आणि तू माझ्यासोबतच आहेस म्हटल्यावर तुझ्या बाबांना काही काळजी वाटणार नाही. आपण आज खूप फिरायचे. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मग काही जास्त विचार करू नकोस. मी जसे म्हणेल तसे कर म्हणजे झाले. मंदार म्हणाला. आता मात्र काय बोलावे आणि काय नाही ते मनस्वीला सुचत नव्हते. शेवटी नाईलाजाने ती मंदारसोबत कॉफी शॉपच्या बाहेर निघाली आणि मंदार तिला घेऊन शहराच्या बाहेर डोंगराच्या दिशेने निघाला. मंदारला हे सगळं खूपच रोमॅन्टिक आणि थ्रिलिंग वाटत होतं, पण मनस्वी मात्र मनातून घाबरलेली होती. शेवटी मंदारने एके ठिकाणी गाडी थांबवली आणि म्हणाला, हे बघ, किती सुंदर वातावरण आहे आणि तुझी सोबत असल्याने हे सगळं आणखीनच खूप सुंदर वाटत आहे. एवढे बोलून तो तिच्या जवळ गेला आणि हलकेच तिच्या मानेवर किस केला आणि ती घाबरून लांब पळाली. इतक्यात तो म्हणाला, अगं, यात घाबरण्यासारखं काय आहे की तुझा होणारा नवरा आहे आणि माझा अधिकार आहे तुझ्यावर. मला फक्त घरी यायचं आहे. मला घरी सोडा. मनस्वी म्हणाले. काही नाही होत, एवढं तर चालतंच ना, मंदार म्हणाला. मनस्वी म्हणाली, ते सगळं लग्न झाल्यावर, आता नाही आणि मला घरी जायचं आहे. तुम्ही प्लीज मला घरी सोडा. मनस्वीचे बोलणे ऐकून मंदारला राग आला, पण तिने
घरी जाण्याचा हट्ट केल्यावर त्याचाही नाईलाज झाला. त्याने तिला गाडीवरून घरी सोडले, पण तिथून मात्र तो रागानेच तिच्याशी काहीही न बोलता निघून गेला. मनस्वी मनातून खूप घाबरली होती. तिला मंदारचे हे वागणे अजिबात आवडले नव्हते, पण घरीसुद्धा ती काहीच सांगू शकली नाही. मंदार 2 दिवस तिच्याशी बोललाच नाही, पण नंतर मात्र त्याने तिला फोन करायला सुरुवात केली. पण आता मात्र तो सतत तिला फोन करून तू कुठे आहेस, काय करतेस याची चौकशी करायचा. ती कुठे जाते, कुणाला भेटते यावर पाळत ठेवायचा. तरी कधी तिला व्हिडिओ कॉल करून खात्री करून घ्यायचा. मनस्वी मात्र तो आपला होणारा नवरा आहे म्हणून सगळं सहन करायची. एके दिवशी मनस्वीच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी होती आणि तिथे मनस्वीला आमंत्रण केलं होतं. मनस्वीसुद्धा छान तयार होऊन तिथे गेली होती. पार्टीत सगळेच खूप एन्जॉय करत होते. मनस्वीच्या मैत्रिणीसोबत तिने तिचे 1-2 मित्रसुद्धा पार्टीला आले होते. मनस्वीचे लग्न ठरले म्हणून सगळेच तिचे अभिनंदन करत होते आणि तिला स्पेशल ट्रीटमेंटसुद्धा देत होते. इतक्यात तिला मंदारचा फोन आला. तिने कॉल उचलला तेव्हा त्याने तिला विचारले की तू कुठे आहेस. तेव्हा तिने सांगितले की तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आहे, तिथे आलेली आहे. हे ऐकून मंदार आधी तर तिच्यावर जवळ ओरडलाच, त्याला सांगून का नाही आली म्हणून, पण तिने सांगितले की यायचं वेळेवर ठरलं होतं. मात्र तो थोडा शांत झाला आणि पार्टी कुठे आहे वगैरे 1-2 प्रश्न विचारून त्याने फोन ठेवून दिला. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटल्याने सगळ्यांच्या छान गप्पा सुरू होत्या आणि गप्पा करताना वेळ कसा निघून गेला हे त्यांना कळलंच नाही. तेवढ्यात तिचे लक्ष तिच्या फोनवर गेले. मंदारचे 2 मिस्ड कॉल येऊन गेले होते. तिने लगेच त्याला फोन केला तेव्हा तो खूपच चिडलेला होता. ती त्याच्याशी बोलली तेव्हा तो मोठ्यानेच तिला म्हणाला, तू बाहेर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण तुम्ही कुठे आहात? मनस्वीने विचारले. मी बाहेर उभा आहे, तू लगेच ये, मंदार म्हणाला. आणि मनस्वीने बाल्कनीतून बाहेर बघितले तेव्हा खरोखर मंदार बाहेर उभा होता. ती लगेच बाहेर आली आणि त्याला म्हणाली, तुम्ही असे अचानक बाहेर, काही काम होतं का इकडे? मंदार म्हणाला, तुझं काय चाललंय ते पाहायला आलो होतो. इतकेच सगळे करायचे होतं तर त्या दिवशी माझ्यासोबत का साधी भोळी बनत होतीस? मंदार म्हणाला. मंदारचे बोलणे ऐकून मनस्वीला धक्काच बसला. त्याच्या मनात हे सगळं सुरू आहे ह्याची तिला कल्पनाच नव्हती. ती म्हणाली, अहो हे काय बोलत आहात तुम्ही? मी तर माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला आले आहे इथे. मनस्वी भीत म्हणाली. ते तर दिसतंय. पार्टी काय करताय? नाच गाणं काय सुरू आहे आणि सोबतीला मुलं पण आहेत, मंदार म्हणाला. ते फक्त क्लासमेट आहेत. मनस्वी पुन्हा भीत म्हणाली. ते सगळं कळतंय मला. आम्ही पण होतोच की कॉलेजला. पण त्या दिवशी तर माझ्यासोबत होती तेव्हा खूपच सती सावित्रीचं नाटक करत होतीस. आणि आज रात्रीचे 8 वाजले तरीही बाहेर मित्रमैत्रिणींसोबत मजा मारत आहेस. आता लाज नाही वाटत का तुला? मंदार रागात म्हणाला. तुम्ही काय बोलताय? तोंड सांभाळून बोला. आतापर्यंत भीत असलेली मनस्वी रागाने म्हणाली. मनस्वीचे बोलणे ऐकून मंदार म्हणाला, माझ्याशी उंच आवाजात बोलतेस काय? थांब तुला दाखवतोच. आणि तो तिच्यावर हात उचलणार इतक्यातच त्याचा हात कुणीतरी वरच्यावर पकडला. मंदारने रागातच तिकडे पाहिले तर मनस्वीचे बाबा होते. हे मनस्वीला घ्यायला तेथे आले होते. त्यांना पाहून मंदारने आपला हात मागे घेतला. बाबा तुम्ही इथे? हो मी इथे. तुम्हाला काय वाटतंय? माझ्या मुलीशी तुम्ही कसेही वागाल तरीही तुम्हाला कोणीच अडवणार नाही का? तसं नाही बाबा, ही मनस्वी इथे काय करत होती तुम्हाला माहीत नाहीये. इथे मुलांसोबत पार्टी करत होती ही.
मंदार म्हणाला, माझी मुलगी काय करते आणि काय नाही मला चांगलंच माहीत आहे आणि तिला इथे यायला मीच परमिशन दिली होती. माझी परवानगीशिवाय ती इथे आली नाही आणि तिला घ्यायला यायला मलाच उशीर झाला म्हणून ती इथे आहे. पण बरं झालं की इथे वेळेवर पोहोचलो, नाहीतर तुमचा खरा चेहरा मला कधीच दिसला नसता, मनस्वीचे वडील म्हणाले. तुम्ही हिला बोलायचं सोडून मला का बोलत आहात? मला हिचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही आणि ही जर अशीच वागत राहिली तर हिच्याशी लग्न करणार नाही, मंदार जरा रागातच म्हणाला. आणि तुम्हाला काय वाटतं? इतकं सगळं ऐकल्यावर मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशी लावून देणार का? तुमचं सगळं बोलणं मी ऐकलंय आणि तुम्ही कसे आहात हे कळल्यावर सुद्धा मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशी लावून देईल असे तुम्हाला वाटत असेल तर तो केवळ तुमचा गैरसमजच आहे. माझी मुलगी मला भार नाही आहे, पण जो व्यक्ती तिचा जरासुद्धा आदर करत नाही अशा व्यक्तीशी तिचे लग्न अजिबातच लावून देणार नाही, मनस्वीचे बाबा म्हणाले. त्यांचे बोलणे ऐकून मंदार जरा वरमलाच. मग तो समजावणीच्या सुरात म्हणाला, हे काय बोलताय बाबा तुम्ही? एवढं जास्त काहीही झालेलं नाही आहे. तुम्ही अचानक हे लग्न मोडू नका. मला माझ्यापेक्षा जास्त काळजी तुमच्या इब्रतीची आहे. साखरपुडा झाल्यावर लग्न मोडलं तर मनस्वीची बदनामी होईल, मंदार म्हणाला. बदनामीच्या भीतीने मुलीचे लग्न अशा व्यक्तीसोबत नाही लावू शकत, जो तिचा आणि तिच्या सन्मानाचा आदर राखू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आमचा विचार करू नका आणि पुन्हा कधीच माझ्या मनस्वीशी बोलण्याचा प्रयत्न करू नका, मनस्वीचे वडील त्याला म्हणाले. आणि तो रागातच तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर मनस्वीला खूप रडू आले. तेव्हा तिला सांभाळताना तिचे वडील म्हणाले, रडू नकोस बाळा, यात तुझी काहीच चूक नाही. पण माझ्यामुळे हे लग्न मोडलं ना बाबा, आता तुमची खूप बदनामी होईल, मनस्वी रडत म्हणाली. अगं वेडाबाई, तुझ्यामुळे काहीच झालेलं नाही आणि माझ्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी मला जर थोडीफार बदनामी जरी सहन करावी लागली तरी मला त्याचा आनंदच होईल. जिथे माझ्या लेकीचा सन्मान केला जात नाही अशा घरी मी माझी मुलगी कधीच देणार नाही. मुलीला समजून घेणारा, सुखात ठेवणारा जोडीदार मिळावा हीच प्रत्येक बापाची इच्छा असते आणि असा जोडीदार तुला जोवर मिळत नाही तोवर मी माझा शोध नक्की सुरू ठेवेन, मनस्वीचे वडील तिलाच म्हणाले. बाबाचे बोलणे ऐकून मनस्वीला खूप बरे वाटले. तिच्या मनावरील ओझे हलके झाले. दुसऱ्या दिवशी मनस्वीच्या वडिलांनी मंदारच्या बाबांना फोन केला. फोन करून त्यांना लग्नासाठी नकार कळवला. पण त्यांच्या नकार कळवण्यामुळे समरचे वडील त्यांच्यावर नाराज झाले होते. तेव्हा समरने त्यांना सांगितले की मंदारचे आजवरचे मुलीसोबत वागणे चांगले नव्हते. त्याचे आधीसुद्धा एक लग्न तुटले होते. आजवर समरने मंदारबद्दल बरेच काही ऐकले होते, पण त्याला वाटले होते की मंदार आता सुधारला असेल आणि ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास कसा ठेवावा म्हणून तो फार काही बोलला नाही. पण आता तो मनस्वीसोबत जसा वागला त्यावरून तो अजूनही तसाच आहे हे सगळ्यांनाच कळून चुकले होते आणि सत्य जाणून घेतल्यावर त्यांना मनस्वीच्या वडिलांचा निर्णय अगदी योग्य वाटला आणि समाजाची पर्वा न करता त्यांनी आपल्या मुलीच्या सन्मानाची पर्वा केली याबद्दल त्यांचे कौतुकसुद्धा वाटले. मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कथा कशी वाटली कमेंटमध्ये लिहायला निश्चितच विसरू नका. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल, आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनी मैत्रिणींनो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला निश्चितच विसरू नका. चला तर मग उद्या भेटूया एका नवीन कथेमध्ये, एका नवीन विषयावरती. धन्यवाद. बाय.